हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनल. त्यात आपण नाही का रचनाशारी पेपर 1मध्ये आपला भरपूर सिलेबस कवर झालेला आहे. फक्त आपल्या त्याच्यातलं नाही का संधी, शरीर, स्नायू आणि जॉईंट्स राहिलेले. तर इम्पॉर्टंट जॉईंट्स मी ऑलरेडी सांगितलेले. तर शोल्डर जॉईंट, हिप जॉईंट, एल्बो जॉईंट आणि नी जॉईंट. ठीक आहे, तिच्यातले नाही का शोल्डर जॉईंटला मोस्ट एक्सपेक्टेड येतं की शोल्डर जॉईंट येईल. तर तुम्ही स्वतः प्रिपेअर करत असाल, जर का तुमचे बाकीचे सब्जेक्ट झाले असतील. सगळ्यात आधी मी सांगते, प्रत्येक लेक्चरमध्ये सांगते, सगळ्यात आधी प्रायोरिटी तुमची हे असली पाहिजे, संहिता, संस्कृत आणि पदार्थ. ठीक आहे, पहिल्यांदा तुम्ही हे 3 सब्जेक्ट करा. बाकीच्या त्या 2 सब्जेक्टची प्लॅनिंग मी सोबत तुम्हाला सांगतो. त्याच्या असे रचना आणि क्रिया सोबत चालतात. मॉडर्न पार्ट आणि आयुर्वेदिक पार्ट तर प्रत्येक सब्जेक्टचा वेगवेगळा आहे. आणि तुम्ही संहिता व्यवस्थित करसाल तर तुमचं ऑटोमॅटिक तुमचं नाही का क्रिया शरीर होणारच आहे. तर तुम्ही काळजी नका करू, मी ज्या पद्धतीने सांगा त्या पद्धतीने करा. ठीक आहे, तर फक्त फॉलो करा. आता मी नाही का रचना शरीर पेपर 2चा आपण मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक घेऊ, सेन्सरी ऑर्गन. आता सेन्सरी ऑर्गन असा टॉपिक आहे की हा तुम्हाला रचनामध्ये पण येते, क्रियामध्ये पण येते. ठीक आहे, याचा आयुर्वेदिक पार्ट पण आपल्याला महत्त्वाचा आहे, याचा मॉडर्न पार्ट पण महत्त्वाचा आहे. आयुर्वेदिक पार्ट आपण तर बघितलंच आहे, जसं आपल्याला स्किनचा आपण त्वचामध्ये बघितलेलं आहे. द आय हा काय, आय म्हणजे हा काय, इंद्रिय टॉपिक बघितलं ना. इंद्रिय म्हणजे काय, ऑर्गन्स येतं. इंद्रियामध्ये इंद्रिय टॉपिक आपल्याला नाही का कुठं पण टाकता येते. जिथं पण समजा मॉडर्नचं तुम्हाला काही विचारलं तर प्रत्येक आन्सरमध्ये तुम्हाला मॉडर्न पण टाकता आलं पाहिजे आणि तुम्हाला आयुर्वेदिक पार्ट पण टाकता आलं पाहिजे. जसं का तुम्हाला समजा मॉडर्नचा क्वेश्चन विचारलं तर मॉडर्नच्या क्वेश्चनमध्ये थोडंफार तुम्हाला रेफरन्स आयुर्वेदाचा द्यास लागला. आपण BMSचे स्टुडंट हो, आणि जर का तुम्हाला आयुर्वेदाचा प्रश्न विचारला तर थोडंफार तुम्हाला मॉडर्नचं तुम्हाला कोरिलेशन द्यास लागणार आहे. तर तुमचं प्रेझेंटेशन इन्क्रीज होईल आणि छोट्या गोष्टी असतात, तुम्ही त्याचं जर का फॉलो केलं तर तुम्हाला बेटर रिझल्ट भेटेल. ठीक आहे, त्याच गोष्टी आता फक्त त्या एका जागेवर करायच्या. आता तुम्ही इंद्रियशारी वेगळं बघितलं, तुम्हाला इंद्रियाचा क्वेश्चन आला तेव्हाच टाकणार का? नाही. आता तुम्हाला समजा इंद्रियाचा क्वेश्चन आला, इंद्रियाचा टॉपिक आला, तर त्यामध्ये LAQसाठी म्हणते मी, खास करून LAQसाठी म्हणते. LAQचे मार्क जास्त इम्पॉर्टंट राहतात. LAQमध्ये जास्त टॉपिक लिहायला लागते, कंटेंट पण वाढला पाहिजे आणि थोडं प्रेझेंटेशन पण करता आलं पाहिजे. ठीक आहे, ह्या टॉपिक जर का तुम्ही टीचरला विचारताल तर टीचर लोक पण सांगतात, जे चेक करतात. आपण मानून चाललेलं की 10 पैकी 10 आपल्याला भेटणार नाही, तर आपण 6-7 मध्ये खुश हो. काहून खुश हो? थोडंसं इतकी मेहनत करता, थोडं अजून मेहनत करा, प्रेझेंटेशन वाढवा. मी जे मी टेक्निक सांगते त्या फॉलो करा. आणि 8-9 मार्क तुम्ही काहून नाही घेऊ शकत? जर का चांगले घेऊ शकता, टॉपरमध्ये तुमच्यामध्ये काय डिफरन्स आहे? काही डिफरन्स नाही. ते पण तेवढंच टॉपिक लर्न करतात, तेवढंच आपण करतो. माझ्यासोबत भरोसा ठेवा आणि संस्कृत विषयाचं भीती काढून टाका. प्रत्येक लेक्चरमध्ये मी सांगते, तुम्ही संस्कृतला घ्या. लेक्चर अवेलेबल येतं, लेक्चर करा. भीती, काही प्रॉब्लेम असेल बिंदास मला विचारा, मी तुमचे पर्सनल डाऊट सर्व सॉल्व्ह करतो. ठीक आहे, टेलिग्राम ग्रुपवर जॉईन व्हा, तुम्हाला अपडेट येत राहील. आता 2-3 दिवसात खूप सिलेबस कवर होणार आहे. सर्व सिलेबस कवर करायचा आहे मला 3 दिवसात. तर मी खूप व्हिडिओ येतील, खूप लेक्चर येतील, खूप नोट्स येत राहतील. सर्व अपडेट तुम्हाला टेलिग्रामवरच भेटतील. ठीक आहे, काय चालणार आहे काय नाही. आज मी रचनाशारी, पदार्थ विज्ञान आणि काय म्हणतात आपल्याला संस्कृतचं लेक्चर टाकणार हो. तर हे मी ऑलरेडी ग्रुपवर सांगितलेलं आहे, रात्रीच सांगितलेलं आहे. तर तुम्ही जर का अपडेटेड असलं तर तुम्हाला माहिती आहे की बा लेक्चर न जातं म्हणजे तुम्ही काळजी करणार ना, तुम्ही आजचं काम व्यवस्थित करसा. ठीक आहे, आणि डेली मी टार्गेट देत राहतो की काय करा काय नाही करा. थोडंसं काही वातावरण, हेल्दी एन्व्हायरमेंट जे म्हणतात ना, अभ्यासाचं वातावरण राहते ना, ते तुम्ही सकाळी तुम्हाला ॲक्टिव्ह लोक दिसले की तुम्हाला पण मोटिवेशन येईल. आता मला पण खूप कामं करायची. तर मी सकाळी लवकर उठत आहे. सकाळी मी काल 3 वाजता उठलो, पण काल दिवसभर नाही का काही शूट नाही. हे सर्व गोष्टी मला काल करायच्या होत्या, बट आज एक दिवस लांबला. पण मी हे करते का? मी करतच आहे ना, मी पण प्लॅनिंग करते. आणि तसं तुम्ही पण मॅनेज करा. काही गोष्टी येतील तुमच्या मनासारखं, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी नाही होणार आहे, पण ट्राय करा सर्व गोष्टी हे करायच्या. आता या पूर्ण लेक्चरमध्ये आपण थोडा लंब होईल, पण यामध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व 5च्या 5 सेन्सरी ऑर्गन तुमचे मी एका जागेवर येऊन टाकतो. तुम्ही हे कधी पण तुम्हाला सेन्सरी ऑर्गनसाठी एक फिक्स ऑल सेन्सरी ऑर्गन 1 शॉट म्हणून आपण म्हणू शकतो. 1 शॉट तुम्हाला स्टार्टिंग 1, 2, 3, 4, 5 सर्व 5च्या 5 सेन्सरी ऑर्गन एकाच जागेवरती. तुम्ही वेळेवर तुम्ही ते रचनात पण टाकू शकता. तुम्हाला क्रियामध्ये जर का टॉपिक विचारला, तुम्ही क्रियामध्ये पण हे टाकू शकता. आमच्या बॅचमध्ये खूप जणांनी लास्ट इयरला त्यांना ऑर्गन विचारलं होतं, सेन्सरी ऑर्गन विचारला होता इयरबद्दल. त्यांनी सरळ त्यांनी रचनामधलंच टॉपिक टाकून आले आणि सर्वांना स्कोअर भेटलेला आहे. तर तुम्ही काळजी करू नका, इन्क्लुडिंग मी पण तेच केलेलं आहे. तर मी जे सांगते ना ते फॉलो करा फक्त, मी ज्या पद्धतीने सांगते. ठीक आहे, मला इम्पॉर्टंट, मी वेटेजनुसार टॉपिक सुटणार कोणता नाही, पण सिक्वेन्स माझा राहील. मी तुमच्या हिशोबाने नाही चालणार. ठीक आहे,
की हेच करायचं ते करायचं. मी सर्व टॉपिक प्रोव्हाइड करतो म्हटलं ना, ट्रस्ट ठेवा. आतापर्यंत मी कुठं कमी पडलो का? नाही. तुम्हाला मेहनत दिसत असं. मी कोणत्याच गोष्टी आता ह्या नोट्स नव्हत्या, मला सांगितलं सेन्सरी ऑर्गनचं रिक्वेस्ट आली, मी एकाच दिवसात मी तुम्हाला नोट्स सर्व प्रिपेअर करून दिला. काल मी सकाळी तुम्हाला मॉर्निंगला रात्री स्टार्ट केलं. मी रात्री म्हटलं होतं की तुम्हाला नोट्स भेटतील, तर रात्री मी आईचं टाकलं. नंतर मी बाकीचे सकाळी उठलो, मी सकाळी 3 वाजता. तर काल मी सर्व एक नोट्स टेलिग्रामवर तुम्ही बघसाल, मी सर्व नोट्स अपलोड केल्या काल. तर असं नाही की मी केलं नाही. आणि आज तुम्हाला लेक्चर भेटत आहे, तर तुमच्या कुठं म्हणत आहे की तुमच्या मनासारखं नाही होते. ठीक आहे, होत आहे ना. फक्त ते लेक्चर कालच भेटलं असतं, कालच भेटलं असतं, पण मी आज देते. फक्त माझ्या पण काही हे प्रॉब्लेम आले, हे अनएक्सपेक्टेड प्रॉब्लेम आली म्हणून. तर आता टाईमपास खूप झाला. आता आपण टॉपिकवर येऊ. ठीक आहे, तर आपण सेन्सरी ऑर्गनमध्ये पहिला सेन्सरी ऑर्गन येते आय. तर आय काय? द स्टडी ऑफ द स्ट्रक्चर, फंक्शन अँड डिसीज ऑफ द आय इज नोन ॲज अॅन ऑप्थॅल्मॉलॉजी. ऑप्थॅल्मॉलॉजी तुम्हाला माहिती आहे काय? स्टडी ऑफ स्ट्रक्चर, फंक्शन अँड डिसीज ऑफ द आय इज नोन ॲज ऑप्थॅल्मॉलॉजी. द स्ट्रक्चर रिलेटेड टू विजन आर द आयबॉल, द ऑप्टिक नर्व, द ब्रेन अँड सेव्हरल ॲसेसरी स्ट्रक्चर. ठीक आहे, ॲसेसरी स्ट्रक्चर ऑफ द आय आर eyelids, eyelashes, eyebrows, apparatus, extrinsic eye muscles. आता लॅक्रिमल ॲपरेटस म्हणजे काय? फ्लो ऑफ टिअर्स. जे आपलं टिअर्स येतात, आपल्याला जे रडणं येते, अश्रू येतात, ते कसे येतात? पहिल्यांदा लॅक्रिमल ग्लँड्स राहतात, ते एक्सक्रिटरी लॅक्रिमल ग्लँडमध्ये जातात. तर सुपिरियर आणि इन्फिरियर लॅक्रिमल कॅनल थ्रू लॅक्रिमल सॅकमध्ये जातात. नंतर नॅझो लॅक्रिमल डक्टमधून नेझल कॅव्हिटीमध्ये येतात. ठीक आहे, हा लॅक्रिमल फ्लोज ऑफ टिअर आहे. ठीक आहे, नंतर इथे मसल ऑफ आयबॉलच्या 4 रेक्टाय मसल असतात आणि 2 ऑब्लिक मसल राहतात. 4 रेक्टाय मसलमध्ये येते सुपिरियर रेक्टस मसल, इन्फिरियर रेक्टस मसल, मेडियल रेक्टस मसल आणि लॅटरल रेक्टस मसल. तर याच्यात 3 याला सुपिरियर, इन्फिरियर आणि मेडियल रेक्टस नर्वला ऑक्युलोमोटर नर्व सप्लाय करते. आणि जी लॅटरल रेक्टस मसल आहे त्यांना कोणती होते? ॲब्डसन्स नर्व सप्लाय करते. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. नंतर ऑब्लिक मसल, सुपेरियर ऑब्लिक मसल आणि इन्फिरियर ऑब्लिक मसल. तर सुपेरियरला ट्रॉक्लिअर नर्व सप्लाय करते आणि याला ऑक्युलोमोटर नर्व तुम्हाला सर्वीकडे दिसत असेल. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. आयमध्ये जास्त करून तुम्हाला ऑक्युलोमोटर नर्व येणार आहे. ठीक आहे, नंतर ॲनाटॉमी ऑफ आयबॉल. इट इज मोस्ट स्फेरिकल इन शेप, हॅज अ डायमीटर ऑफ अबाउट 2.5 सेंटीमीटर. हे त्याचं डायमीटर आहे. ॲनाटॉमिकल द वॉल ऑफ आयबॉल कॅन बी डिवायडेड इंटू 3 लेयर्स, फायब्रस कोट, व्हॅस्क्युलर कोट आणि नर्वस कोट. फायब्रस कोटला मध्ये काय ते स्क्लेरा आणि कॉर्निया, व्हॅस्क्युलर कोटमध्ये ते कोराइड, सिलेरी बॉडी आणि आयरिस, आणि नर्वस कोटमध्ये ते रेटिना. ठीक आहे, तर पहिला येते फायब्रस कोट काय आहे? इट इज द फायब्रस कोट इज अ सुपरफिशियल कोट ऑफ द आयबॉल. इट इज अव्हॅस्क्युलर अँड अव्हॅस्क्युलर म्हणजे काय? नर्व सप्लाय त्याच्यामध्ये ब्लड सप्लाय नसते. कन्सिस्ट ऑफ द अँटेरियर 1/6 कॉर्निया अँड पोस्टेरियर 5/6 स्क्लेरा. ठीक आहे, हे कॉर्निया आणि स्क्लेरा आहेत. द कॉर्निया इज अ नॉन व्हॅस्क्युलर transparent coat that covers the colored iris because it is curved and the cornea helps to focus light. ठीक आहे, the sclera, the white of the eye, is a coat of dense connective tissue made up mostly of collagen fibers and fibroblasts. The sclera covers all the eyeball except the cornea, gives shape to eyeball, makes it more rigid and protects its inner part. नंतर ते vascular coat, the vascular tunic is the middle part of the eyeball. It has 3 portions: choroid, ciliary body and iris. द हायली व्हस्क्युलर याच्यात काय? व्हस्क्युलर म्हणजे ब्लड सप्लाय. कोराइड इज पोस्टेरियर पोर्शन ऑफ द व्हस्क्युलर ट्युनिक अँड लाइन्स मोस्ट ऑफ द इंटरनल सर्फेस ऑफ द स्क्लेरा. इट प्रोवाइड्स न्यूट्रिएंट टू द पोस्टेरियर सर्फेस ऑफ द रेटिना. इन द anterior portion of the vascular tunic, the choroid becomes the ciliary body. The ciliary body consists of the ciliary processes and ciliary muscles. The iris is the colored portion of the eyeball and is shaped like a flattened donut. It is suspended between the cornea and the lens and is attached to the outer margin to the ciliary process. आता हे तुम्हाला थोडंसं समजेल किंवा माहिती का, जेव्हा तुम्ही हे रीड करताना एका डायग्राम समोर ठेवचाल तेव्हा तुम्हाला अजून बेटर क्लिअर होईल. ठीक आहे, पण थोडंसं सांभाळून जर का वाचलं तुम्हाला इथं हे आयडिया येऊन जाईल. The hole in the center of the iris is the pupil. A principal function of the iris is to regulate the amount of light entering the vitreous chamber of the eyeball through the pupil. ठीक आहे, नर्वस कोट. आता इथे नर्वस कोट द थर्ड अँड द इनर कोट ऑफ द आयबॉल. द रेटिना लाइन्स द पोस्टीरियर 3/4 ऑफ द आयबॉल and is the beginning of the visual pathway. The optic disc is the site where the optic nerve exits the eyeball, bundled together with the optic nerve, and are the central retinal artery, a branch of ophthalmic artery, and central retinal vein.
द मॅक्युलर लिटिया is in the exact center of the posterior portion of the retina and at the visual axis of the eye. The central fovea, a small depression in the center of the macular lutea. The optic disc is also called blind spot. The optic disc त्याला काय म्हणतात, ब्लाइंड स्पॉट म्हणतात. हे कशावर आहे, नर्व स्पॉटवर आहे. ठीक आहे. त्यानंतर ते कंटेंट्स ऑफ आयबॉल. आयबॉलमध्ये काय ते ॲक्वस ह्युमर येते, विट्रस ह्युमर येते आणि लेन्स येते. विट्रस बॉडी येते आणि लेन्स येते. ॲक्वस ह्युमरमध्ये काय, इट इज द क्लिअर फ्लुइड विच फिल्स द स्पेस बिटवीन द कॉर्निया in front and the lens behind. Vitreous body मध्ये काय ते, it is the colorless jelly like transparent mass which fills the posterior segment of the eyeball. Lens, it is transparent biconvex structure which is placed between the anterior and posterior segment of the eye. तर हे त्याची डायग्राम दिलेली आहे. याच्यात आयरिस प्युपिल कॉर्निया हे सर्व मी एक्सप्लेन केलेलं आहे. ही डायग्राम मी एक फक्त जस्ट तुम्हाला आयडिया म्हणून दिलेली आहे, थोडंसं तुम्ही कंपॅरिझन करायसाठी. तुम्ही याचं डिटेल डायग्राम तुम्हाला व्यवस्थित, मी जशी काढली तशी मला अर्जंटमध्ये काढायची आणि रात्री झोप येत होती मला खूप, तर म्हणून हे मी जसंही तसं काढलं. तर तुम्ही थोडंसं तुम्हाला आयडिया येऊन जाईल याच्याहून काय आहे काय नाही. फक्त तुम्ही नाही का याची डायग्राम व्यवस्थित बुकमध्ये बघून घेसाल म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतात. ठीक आहे. आणि डायग्राम तुम्ही कुठून बघू शकता, 11च्या बायोमध्ये आपल्याला आय दिलेलं आहे. ठीक आहे. तर इथे अप्लाइड अॅनाटॉमी सगळ्याची इम्पॉर्टंट आहे. अप्लाइड अॅनाटॉमी आपल्याला लिहायचीच. द क्राईंग ऑफ अ न्यूबॉर्न इज ड्राय आईड बिकॉज द लॅक्रिमल ग्लँड डज नॉट सिक्रेट टीयर फ्लुइड अंटिल 4-6 weeks आफ्टर द बर्थ. म्हणजे काय, आता जे आपले जे न्यूबॉर्न बेबीज राहतात ते नाही का रडतात, ते जोरजोरात रडतात, पण तरी त्याच्या डोळ्यातून हे येत नाही, आसू येत नाहीत. काऊन येत नाहीत, कारण की त्यांचे जे लॅक्रिमल ग्लँड राहतात त्या 4 ते 6 weekपर्यंत त्या हे करत नाहीत, डेव्हलपच होत नाहीत. म्हणून ते काय करतात, म्हणून ते रडतात, पण त्यांच्या डोळ्यातून आसू दिसणार नाहीत तुम्हाला. ठीक आहे. ही काय त्याची अप्लाइड अॅनाटॉमी. हे झालं आय पाहिला. नंतर इथे इयर काय, इयर इज अन ऑर्गन ऑफ हिअरिंग. इयरला लास्ट इयरला आपल्याला क्वेश्चन आला होता, इंटरनल इयर एक्सप्लेन करा म्हणून, तर इम्पॉर्टंट आहे. तर द इयर इज अन ऑर्गन ऑफ हिअरिंग. हे कशासाठी, इयर ऑफ ऑर्गनिंग अँड इट इज ऑल्सो कन्सर्न विथ मेंटेनिंग द इक्विलिब्रियम ऑफ द बॉडी. म्हणजे हिअरिंग आणि मेंटेनिंग इक्विलिब्रियम हे दोन काय फंक्शन कोणाचे येतं, इयरचे येतं. इट इज डिवायडेड इंटू 3 parts. कोणतं, द एक्सटर्नल ऑर आउटर इयर, द मिडल इयर, द इनर ऑर इंटरनल इयर. आउटर इयरमध्ये काय ते ऑरिकल अँड एक्सटर्नल अकुस्टिक्स मीटर्स. नंतर ते द मिडल इयरमध्ये काय ते टिम्पॅनिक कॅव्हिटी, इयर ऑसिकल आणि फॅरेंजो टिम्पॅनिक ट्यूब येते. नंतर जे इनर इयर आहे, इनर किंवा इंटरनल इयर आहे, त्याला काय म्हणतात, इनर किंवा लॅब्रिंथ. बोनी लॅब्रिंथ राहते, स्क्लेअर हे राहते, कोराइड वगैरे राहते, ते आपण बघणार आहोत. तर एक्सटर्नल इयर कलेक्ट साऊंड वेव्स अँड चॅनल्स देम इनवर्ट. म्हणजे त्याला काय करते, एक्सटर्नल हे करते, साऊंड वेव्स कलेक्ट करते आणि त्याला आतमध्ये पाठवायचं काम करते. कोण, एक्सटर्नल इयर. इट कन्सिस्ट ऑफ ऑरिकल, द एक्सटर्नल ऑडिटरी मीटर्स अँड द इयरड्रम. इयरड्रमला काय म्हणतात, टिम्पॅनिक मेम्ब्रेन म्हणतात. द ऑरिकल ऑर पिन्ना, इयर पिन्ना आपलं जे बाहेर आपल्याला दिसतो त्याला काय म्हणतात, पिन्ना म्हणतात. इट इज द फ्लॅप ऑफ इलॅस्टिक कार्टिलेज शेप्ड लाईक द फ्लोअर्ड and of a trumpet and covered by skin. हे कशा नसते, स्किन कवर्ड राहते. द रिम ऑफ द ऑरिकल कॉल्ड द हेलिक्स, याला काय म्हणतात, हेलिक्स म्हणतात. द एक्सटर्नल ऑडिटरी मीटर्स, इट इज द कवर्ड ट्यूब अबाउट 2.5 centimeter long and it lies in the temporal bone leads from auricle to the eardrum. नंतर eardrum or tympanic membrane हे काय म्हणतात, इट इज द थिन सेमी ट्रान्सपरंट partition between the external auditory canal and the middle ear. The eardrum is covered by epidermis and lined by simple cuboidal epithelium. The middle ear हे झालं external ear. नंतर the middle ear. The middle ear or tympanic cavity is small air-filled cavity in the temporal bone that is lined by epithelium. It is separated from the external ear by the eardrum and from the internal ear by a thin bony partition that contains 2 small membranes covered opening. First is the oval opening, the oval window and the round window. ठीक है. The posterior wall of the posterior wall of the middle ear communicates with the mastoid ear cells of the temporal bone through a chamber called tympanic atrium. याला काय म्हणतात, tympanic atrium. ठीक आहे. The anterior wall of middle ear, the anterior wall, हे काय posterior wall, and the anterior wall of middle ear contain opening that leads to इस्टेशियन ट्यूब. जी इस्टेशियन ट्यूब राहते तिला डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येते. ठीक आहे. द ऑडिटरी ट्यूब, त्याला काय म्हणतात, ऑस्टिशियन ट्यूब, कन्सिस्ट ऑफ बोथ बोन अँड हायलाइन कार्टिलेज अँड कनेक्ट्स द मिडल इयर विथ द नॅझोफॅरिंग्स. याला काय कशासोबत कनेक्ट करते, मिडल इयरला नॅझोफॅरिंगसोबत कनेक्ट करते. इट इज नॉर्मली क्लोज्ड ॲट इट्स मेडियल एंड. नॉर्मली हे मेडियल एंडला क्लोज असते.
फक्त ओपन का होते ड्युरिंग स्वॉलोइंग, जो आपण काही गोष्ट गिळत असतो, स्वॉलो करत असतो त्या टाईमला ओपन होते, आणि यॉन म्हणजे आपण जेव्हा जांभळी देतो त्या टाईमला ही जी मिडल एंड क्लोज असते नॉर्मली, पण या दोन सिच्युएशनमध्ये ते ओपन होते. ठीक आहे, जास्त अवघड नाही आहे, सिम्पल आहे. फक्त मी थोडं फास्ट वाटत असेल तुम्हाला, बट ट्रस्ट करा, काहीच फास्ट होत नाही. व्यवस्थित तुम्ही रीड करा, तुम्ही टाईम द्या, तुम्हाला सर्व गोष्टी समजतील. ठीक आहे, मी फक्त तुम्हाला एक कॉन्फिडन्स देते की बा नाही, समजून सांगते कसं राहते काय राहते. सिम्पल आहे. ऑर्डिनरी ऑसिकल म्हणजे काय, मेलियस, हॅमर शेप्ड, मॅलिस शेप, मॅलिस इन्कस्टेपस हे आपल्याला माहिती आहे, बोन राहतात. इयर ऑसिकल आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, नंतर मॅलिस काय राहते, हॅमर शेप, लार्जेस्ट इयर बोन प्लेस्ड ऑन द लॅटरल साईड. हे आपण असं काही नाही की मी नवीन काय सांगते, हे आपण 11th-12th शिकलेलोच हो. ठीक आहे, पार्ट्स काय तर फक्त आपण थोडंसं एक्स्ट्रा बघते. पार्ट्स काय तर हेड, नेक, अँटेरियर प्रोसेस, लॅटरल प्रोसेस आणि हँडल. नंतर इनकस काय, एनिल शेप राहते, रिझेंबल्स द मोलर टूथ. हे कशासाठी, मोलर टूथसोबत हे करते, इनकस आहे का हे करते, रिझेंबल करते. याच्यात पार्टी काय, बॉडी, लॉंग प्रोसेस आणि शॉर्ट प्रोसेस. स्टेपिस काय, स्टिरअप शेप राहते, स्मॉलेस्ट इयर बोन राहते, प्लेस्ड ऑन मिडल साईड राहते. याचे पार्ट काय, हेड, नेक, टू लिम्स क्रुरा म्हणजे अँटेरियर आणि पोस्टेरियर क्रुरा राहतात. नंतर फूट प्लेट याला काय म्हणतात, बेस म्हणतात. ठीक आहे, नंतर मसल्स काय येतात, इयर ऑसिकलच्या टेन्सर, टेम्पनी मसल. आता 3 बोन आहेत ना, तर त्याला जॉईंट करायला मसल तर लागणार आहेत ना. आता 3 बोनले 2 मसल अटॅच होतात. ठीक आहे, ते मूव्ह व्हायला लागल ना. तर टेन्सर, टेम्पनी मसल आणि स्टेपिडियस मसल हे कशासाठी येतात, हे 2 मसल्स येतात इयर ऑसिकलमधल्या. ठीक आहे, स्मॉलेस्ट बोन येतात पण तिथं पण मसल्स आहेत. ठीक आहे, 2 मसल्सच्या मुवमेंटसाठी हे तर लागल ना, मसल तर लागल ना, हे तर आपल्याला माहितीच आहे. ओरिजिन, इन्सर्शन राहते, हे पण छोट्या छोट्या गोष्टी येतात. ठीक आहे, मुवमेंटसाठी. द इंटरनल इयर, आता इंटरनल इयर इज ऑल्सो कॉल्ड लॅब्रिंथ बिकॉज ऑफ द कॉम्प्लिकेटेड सिरीज ऑफ कॅनल. त्याच्यामध्ये कॅनल्स राहतात, त्याच्या कॉम्प्लिकेटेड सिरीज म्हणून त्याला काय लॅब्रिंथ म्हणतात. ठीक आहे, स्ट्रक्चरली इट कन्सिस्ट ऑफ 2 मेन डिव्हिजन ऑन आउटर बोनी लॅब्रिंथ दॅट इन्क्लोज अँड इनर मेम्ब्रेनस लॅब्रिंथ. म्हणजे आउटर बोनी लॅब्रिंथ राहते आणि इनर मेम्ब्रेनस लॅब्रिंथ राहते. ठीक आहे, द बोनी लॅब्रिंथ इज लाइंड विथ पेरिऑस्टियम अँड कंटेन्स फ्लुइड कॉल्ड पेरिलिम्फ. दिस फ्लुइड इज केमिकली सिमिलर टू CSF. हे CSFचे सिमिलर राहते, आपल्याला बॉडी बॅलन्सिंगचं पण काम आपलं इयर करते. ठीक आहे, द मेम्ब्रेनस लॅब्रिंथ इनर लॅब्रिंथ लाइंड विथ एपिथेलियम अँड कंटेन्स फ्लुइड कॉल्ड एंडोलिम्फ. इनर आउटर काय आहे, बोनी लॅब्रिंथ. इनर काय आहे, मेम्ब्रेनस लॅब्रिंथ. आउटर लॅब्रिंथमध्ये काय राहते, पेरिऑस्टियम आणि त्याच्यात फ्लुइड काय राहते, पेरिलिम्फ. इनर लॅब्रिंथमध्ये एंडोलिम्फ. ठीक आहे, अँड विच इज केमिकल टू, आणि हे सिमिलर कोणासोबत राहते, इंट्रासेल्युलर फ्लुइडसोबत. सिमिलर आहे, कन्फ्यूज नाही व्हायचं. कोणतं आउटर आहे, कोणतं इनर आहे ते लक्षात ठेवायचं. कोणत्यात एंडोलिम्फ आहे, कोणत्यात पेरिलिम्फ आहे ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कन्फ्युजिंग पार्ट आहे पण इझी आहे, समजून वाचा, व्यवस्थित रीड करा, फक्त समजून जाईल. द बोनी लॅब्रिंथ इज अ सिरीज ऑफ कॅव्हिटीज इन पेट्रस portion of the temporal bone. It can be divided into 3 parts: the semilunar canal, the vestibule and the cochlea. ठीक आहे, म्हणजे द वेस्टिब्युल काय ते, वेस्टिब्युल इट इज द ओव्हल सेंट्रल पोर्शन ऑफ द बोनी लॅब्रिंथ. द मेम्ब्रेनस लॅब्रिंथ इन द वेस्टिब्युल कन्सिस्ट ऑफ 2 sac called the utricle and saccule. These structures are connected to each other by a small duct. And the semilunar canal projecting superiorly and posteriorly from the vestibule are the 3 bony semicircular canals. Each lies at approximately right angles to the other two based on their positions. They are called anterior and posterior and lateral canals. ठीक आहे, नंतर येते कॉक्लिया. Anterior to the vestibule is the cochlea. This bony spiral canal resembles a snail's shell and makes almost 3 turns around the central body core called the modulus. ठीक आहे, तर हे नाही का आपण तुम्हाला इयर तुम्हाला आपल्याला याच्यात पण होता, 11th पण होता. तुम्ही इयरमध्ये त्याची इयरची डायग्राम दिलेली आहे, ती रेफर करा. जेव्हा वाचाल तेव्हा ती डायग्राम समोर ठेवा, तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे, आणि प्रत्येक टॉपिकच्या नोट्स काढून घ्या. नोट्स फिजिकल फॉर्मॅटमध्ये प्रिंट करा. जे आत्ता जॉईन होत असतील त्यांनी पण हे करा, प्रिंट आऊट करा. ठीक आहे, तर तुमचा अभ्यास व्यवस्थित होईल. द टंग इज अ मस्क्युलर ऑर्गन कवर्ड विथ म्युकस मेम्ब्रेन ऑफ अ माउथ. आपल्याला टंगवर पण क्वेश्चन आलेला आहे, टंगवर पण विचारलेला आहे, तर इम्पॉर्टंट आहे. टंग इज अ मस्क्युलर ऑर्गन कवर्ड विथ म्युकस मेम्ब्रेन ऑफ माउथ. इट इज असोसिएटेड विथ द फंक्शन ऑफ टेस्ट. सॉरी, इथं स्पेलिंग मिस्टेक झाली. थोडंसं तुम्ही समजू शकता. झोपेचा परिणाम आहे तो. टेस्ट, स्पीच, मॅस्टिकेशन अँड डिग्लुटेशन.
ठीक आहे. नंतर इट इज सिच्युएटेड इन द फ्लोअर ऑफ माउथ ऑर ओरल कॅव्हिटीच्या किंवा बक्कल कॅव्हिटीच्या फ्लोअरमध्ये येते, ठीक आहे. इट हॅज अन ओरल पार्ट दॅट लाईज इन द माउथ अँड फॅरेंजियल पार्ट दॅट लाईज इन द फॅरिंग्स. द ओरल और अँड फॅरेंजियल पार्ट्स आर सेपरेटेड बाय व्ही शेप्ड सल्कस इज कॉल्ड सल्कस टर्मिनलिस, ठीक आहे. एक्सटर्नल फीचर काय, इट हॅज टू सरफेस, सुपिरियर सरफेस आणि इन्फिरियर सरफेस. सुपिरियर सरफेसला डॉर्सम म्हणतात, कॉन्व्हेक्स इन ऑल डायरेक्शन. इट इज सब डिवायडेड इंटू अन ओरल पार्ट अँड फॅरेंजियल पार्ट. ओरल पार्टमध्ये काय आउटर 2/3 पार्ट लाईज इन माउथ आणि फॅरेंजियल पार्टमध्ये पोस्टियर 1/3 लाईज इन द फॅरिंग्स, ठीक आहे. इन्फिरियर सरफेसमध्ये काय ते, इट इज कवर्ड विथ अ स्मूथ म्युकस मेम्ब्रेन विच शोज अ मीडियन फोल्ड कॉल्ड फ्रेन्युलम लिंग्वे, ठीक आहे. नंतर ते रूट ऑफ द टंग मध्ये काय, द रूट इज अटॅच टू द मॅन्डिबल अबाव द हायवेड बोन बिलो. नंतर इन बिटवीन टू बोन्स इट इज रिलेटेड टू ग्लिनोहाइड अँड मायलोहाइड मल्सल्स, ठीक आहे. नंतर टिप ऑफ द टंग काय, द टिप ऑफ द टंग फॉर्म्स अँड द अँटेरियर फ्री एंड विच ॲट ट्रेस लाईज बिहाइंड द अप्पर पार्ट ऑफ द इन्सिजर टीथ, ठीक आहे. extrinsic muscles of the tongue. The extrinsic muscles connect the tongue to the upper genial tubercle of the mandible via genioglossus, ठीक है. The upper fiber are inserted into teeth. The middle fibers are into the upper surface and the lower fibers inserted in the hyoid bone. The hyoid bone passes through hyoglossus to the styloid process via styloglossus and the palate via पॅलेटोग्लॉसस मसल्स, ठीक आहे. जेनिओग्लॉसस मसल्स, हायोग्लॉसस मसल, स्टायोग्लॉसस मसल आणि पॅलेटोग्लॉसस मसल. तुम्हाला बाकी सर्व नाही आलं तरी हे तरी माहीत पाहिजेत की बा हे काय करते, टंगला अप्पर जेनेटर सोबत करते, जेनिओग्लॉसस आणि त्याचे नावं एवढे तरी तुम्ही लिहू शकता. माझ्या हिशोबाने तरी रीड केलं तर जास्त काही अवघड नाही आहे, ठीक आहे. नंतर येते ब्लड सप्लायमध्ये येते लिंग्वल आर्टरी, टॉन्सिलर आर्टरी, असेंडिंग फॅरेंजियल आर्टरी. व्हेनस ड्रेनेजमध्ये येते लिंग्वल आर्टरी, कॉमन फेशियल वेन. नंतर नर्व सप्लायमध्ये लिंग्वल वेन, हायपोग्लॉसल वेन, ग्लॉसोफॅरेंजियल वेन आणि व्हॅगस नर्व, ठीक आहे. नंतर हे त्याचे डायग्राम आहे. एपिग्लॉटिस आहे, हे सर्कम व्हॅलेट किंवा व्हॅलेट पॅपिल येतं, फॉलेट पॅपिल येतं, फिलिफॉर्म पॅपिल येतं, कोनिकल पॅपिल येतं, फंजिफॉर्म पॅपिल येतं, ठीक आहे. त्याचं फंक्शन वगैरे तुम्ही ॲड करू शकता, पण हे ॲनाटॉमीचा पार्ट बघत आहे तर ते फंक्शन वाईज आपण तिथं बघून घेऊ, ठीक आहे. नाही आलं तर तुम्ही तुम्हाला 11साठी तुम्ही नाही का हे आहे तुमच्याकडे त्या नोट्स, तुम्ही नाही का 11ची बायोलॉजी वाचू शकता तुम्ही. त्याच्या कशासाठी, जे तुम्हाला मसलचं डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शनमध्ये तुम्हाला आपल्याला टंगबद्दल माहिती आलेली आहे, ठीक आहे. की फ्रेन्युलम आहे ते त्याच्यासोबत कसं होते काय होते फंक्शनमध्ये, तिच्यात थोडंफार माहिती आहे, ठीक आहे. पण ते मी तर घेणारच हो, ठीक आहे. अप्लाइड ॲनाटॉमी काय, इंजुरी टू द हायपोग्लॉसल वेन produces paralysis of the muscles of the tongue on the side of lesion, ठीक आहे. ग्लॉसायटिस म्हणजे काय, इट इज युजली अ पार्ट ऑफ जनरलाइज अल्सरेशन ऑफ द माउथ कॅव्हिटी ऑर स्टोमायटिटिस. नंतर ते द अंडर सर्फेस ऑफ द टंग इज अ गुड साईट ऑफ अलॉंग विथ द बल्बर कंजक्टिव्हा फॉर ऑब्झर्वेशन ऑफ जॉन्डिस, ठीक आहे. हे झालं टंगची, आपण टंगचे अॅनाटॉमी सर्व बघितली, टंगची सेन्सरी ऑर्गन त्याची अॅनाटॉमी बघितली. आता आपण नेक्स्ट सेन्सरी ऑर्गन बघणार आहोत, नोज. द नोज इज कन्सिस्ट ऑफ टू पोर्शन्स, काय ते एक्सटर्नल नोज आणि नेझल कॅव्हिटी, ठीक आहे. एक्सटर्नल नोजमध्ये काय, द एक्सटर्नल पोर्शन कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग स्ट्रक्चर्स, काय ते फर्स्ट इथे रूट काय, द अपर नॅरो एंड ऑफ द नोज जस्ट बिलो द फोरहेड, इट इज द रूट ऑफ द नोज. नंतर इथे अपेक्स काय, द लोअर एंड ऑफ द नोज. नंतर इथे डॉर्सन काय, राउंडेड अँटेरियर बॉर्डर कनेक्टिंग द रूट अँड अपेक्स. नंतर इथे नॉस्ट्रिल काय, एक्सटर्नल ओपनिंग इन टू द नोज, ठीक आहे. नंतर ते कॉल्युम्युला म्हणजे काय ते, द टू नॉस्ट्रिल्स आर सेपरेटेड बाय सॉफ्ट मीडियन पार्टिशन कॉल्ड कॉल्युम्युला, ठीक आहे. नंतर इथे नेझल सेप्टम काय करते, सेपरेट्स द टू नेझल कॅव्हिटीज फ्रॉम इच अदर. नंतर इथे ॲला म्हणजे काय ते, इच नॉस्ट्रिल इज बाउंडेड लॅटरली बाय द ॲला, ठीक आहे. द फ्रेमवर्क ऑफ द एक्सटर्नल नोज इज मेड अप ऑफ अबाउ बाय द नेझल बोन, द फ्रंटल प्रोसेस अँड ऑफ मॅक्झिला, द नेझल पार्ट ऑफ द फ्रंटल बोन, ठीक आहे. नंतर इथे सेकंड पार्ट येते नेझल कॅव्हिटी. इट इज डिवायडेड इन टू राईट अँड लेफ्ट हाफ्स बाय द नेझल सेप्टम. इच हाफ हॅज द फ्लोअर काय ते, it is formed by the palatine process of the maxilla and the horizontal plate of the palatine bone. And the roof काय, narrow and formed by the body of the sphenoid, the cribriform plate of the ethmoid bone. And the frontal bone and the nasal bone and the nasal cartilages, ठीक आहे. द medial wall म्हणजे काय ते, nasal septum is an osteocartilaginous partition covered by mucous membrane, ठीक आहे. द lateral wall काय, marked by 3 projection called
सुपेरियर, मिडल अँड इन्फेरियर नेझल कॉन्कॅ. ठीक आहे. रिजन्स ऑफ द नेझल कॅव्हिटी, रिजन ऑफ नेझल कॅव्हिटी मध्ये काय ते नेझल वेस्टिब्युल येते, रेस्पिरेटरी रिजन येते आणि ऑल्फॅक्टरी रिजन येते. द नेझल वेस्टिब्युलमध्ये काय ते स्मॉल डायलेटेड स्पेस जस्ट इंटरनल टू द नेअर्स दॅट इज लाइन्ड बाय स्किन अँड कंटेन्स हेअर फॉलिकल्स. ठीक आहे. आता द रेस्पिरेटरी रिजनमध्ये काय ते लार्जेस्ट पार्ट ऑफ द नेझल कॅव्हिटी, इट हॅज अ रिच न्यूरोवस्क्युलर सप्लाय अँड लाइन्ड बाय रेस्पिरेटरी इपिथेलियम. द ऑल्फॅक्टरी रिजन स्मॉल, इट इज ॲट अपेक्स ऑफ द इच नेझल कॅव्हिटी, इट इज लाइन्ड बाय ऑल्फॅक्टरी इपिथेलियम. ठीक आहे. नंतर येते नेझल सेप्टममध्ये काय ते, तर नेझल सेप्टम इज मेडियन ऑसिओ कार्टिलेजिनस पार्टिशन बिटवीन द टू हाफ्स ऑफ द नेझल कॅव्हिटी. इट इज कवर्ड बाय म्युकस मेम्ब्रेन. द बोनी part is formed by the vomer and the perpendicular plate of the ethmoid bone. Under the cartilaginous part is formed by the septal cartilage and the septal processes of the inferior nasal cartilage. The meatus कोणते तर each meatus communicates freely with the nasal cavity. The inferior meatus, the middle meatus आणि the superior meatus. ठीक आहे. lies underneath inferior meatus lies underneath the inferior concha. The nasolacrimal duct opens into it at the junction of its anterior two-third and posterior two-third part. The middle meatus मध्ये काय ते lies underneath the middle concha. It presents following structure. काय ते ethmoid bulla, hiatus similaris, frontal air sinus, maxillary and ethmoidal air sinuses. ठीक आहे. the superior meatus मध्ये काय ते lies below the superior concha. It receives the opening of the posterior ethmoidal air sinus. This is shortest of the 3 meters. हे shortest meters आहे. ठीक आहे. नंतर the paranasal sinuses मध्ये काय ते paranasal sinuses are the air filled spaces present within some bones around the nasal cavities. It opens into the nasal cavity through lateral wall. ठीक आहे. The functions of the sinuses is to make the skull lighter and resonance to the voice. The sinuses are frontal, maxillary, sphenoidal आणि ethmoidal. हे काय तर हे सायनसेस येतात. ठीक आहे. ब्लड सप्लाय अँड नर्व सप्लाय, anterior and posterior ethmoidal artery and nerve and the pterygopalatine ganglion. हे काय तर नर्व सप्लाय आणि ब्लड सप्लाय. ब्लड सप्लायमध्ये काय ते अँटेरियर अँड पोस्टेरियर इथमॉइडल आर्टरी, नर्व सप्लायमध्ये काय ते अँटेरियर अँड पोस्टेरियर नर्व. ठीक आहे. इथमॉइडल नर्व. नंतर ते क्लिनिकल अनाटॉमी इम्पॉर्टंट आहे. इन्फेक्शन ऑफ सायनस इज नोन ॲज सायनोसायटिस. इट कॉजेस द हेडेक अँड थिक purulent discharge from the nose. The maxillary sinuses is most commonly involved. It may be infected from the nose or from the caries of tooth. The frontal sinuses can produce brain abscess in the frontal bone. ठीक आहे. हे झालं क्लिनिकल अनाटॉमी. नंतर आपला लास्ट सेन्सरी ऑर्गन आहे द स्किन. आयुर्वेदानुसार जी त्वचा आहे ती इम्पॉर्टंट आहे. आपल्याला स्किनमध्ये आलं तर आपल्या त्वचा पण आपल्याला एक्सप्लेन करता आली पाहिजे. आपल्याला सुश्रुत होतं ते सात लेअर सांगितलेले होता ते आपल्याला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. त्वचा मी ऑलरेडी घेतलेले. त्वचा आपण कुठं घेतलेलं, आपण क्रियाच्या पेपरमध्ये आपल्याला हे येते उपधातू आणि मल येते. उपधातूमध्ये नाही का त्वचा पण आलेलं आहे, उपधातूमध्ये आलेलं आहे त्वचा. ठीक आहे. हे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. नंतर त्वचा एक सेपरेट टॉपिक पण आहे आपल्याला, ते पण बघणारच आपण. द स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द ह्युमन बॉडी. कवर्स एरिया अप्रॉक्स 1.5 to 2 square meter इन अडल्ट्स. स्किन काय लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द ह्युमन बॉडी, हे लक्षात ठेवा. MCQसाठी इम्पॉर्टंट आहे. द स्किन इज अन ever changing organ that contains may specialized cells and structures. The skin functions are protective barrier that interfaces with sometimes a hostile environment. Important role in thermoregulation, sensation and immune response. Layers of skin मध्ये काय ते, the skin consists of 3 layers. पहिले ते epidermis, the outermost layer made up of stratified squamous epithelium composed mainly of keratinocytes and other cells like melanocytes, Langerhansens and Merkel cells. ठीक आहे. लेअर्स ऑफ द एपिडर्मिस फ्रॉम डीप टू सुपरफिशियल. डीपमध्ये काय ते फर्स्ट येते स्ट्रॅटम बेसेले, म्हणजे ज्याला काय म्हणतात जर्मानेवटम म्हणतात, जर्मिनेटिव्हम. ठीक आहे. कंटेन स्टेम सेल्स, मेलॅनोसाइट अँड मॅर्केल सेल्स. नंतर ते स्ट्रॅटम स्पायनोसम. नंतर प्रोव्हाइड्स काय स्ट्रेंथ अँड फ्लेक्झिबिलिटी. स्ट्रॅटम ग्रॅन्युलोसम कंटेन्स केरॅटोहायलिन ग्रॅन्युल्स फॉर वॉटरप्रूफिंग. नंतर ते स्ट्रॅटम लुसिडम. हे काय ते फाउंड ओनली इन थिक स्किन, पाम्स अँड सोल्स.
ठीक आहे. स्ट्रॅटम कॉर्नियम द आउटरमोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर ऑफ द डेड केराटिनाइज सेल्स, ठीक आहे. नंतर इथे सेकंड लेअर येते डर्मिस. डर्मिस काय ते द मिडल लेअर मेड अप ऑफ डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू विथ कोलॅजन अँड इलास्टिन फायबर्स डिवायडेड इंटू पॅपिलरी लेअर आणि रेटिक्युलर लेअर. पॅपिलरी लेअर काय लूज कनेक्टिव्ह टिश्यू विथ ब्लड व्हेसल्स अँड सेन्सरी रिसेप्टर. रेटिक्युलर लेअर काय रेटिक्युलर लेअर काय कंटेन्स थिकर कोलॅजन फायबर्स, स्वेट ग्लँड्स, सेबेशियस ग्लँड्स अँड हेअर फॉलिकल्स. नंतर ते हायपोडर्मिस किंवा सबक्युटेनियस टिश्यू. द डिपेस्ट लेअर मेनली कंपोज्ड ऑफ ॲडिपोज टिश्यू. फंक्शन्स इन द इन्सुलेशन, कुशनिंग अँड एनर्जी स्टोरेज. द फंक्शन ऑफ द स्किन प्रोटेक्शन काय ते ॲक्ट्स ॲज बॅरियर अगेन्स्ट मेकॅनिकल, केमिकल अँड मायक्रोबियल डॅमेज. थर्मोरेग्युलेशन काय ते स्वेट ग्लँड अँड ब्लड व्हेसल्स हेल्प्स टू मेंटेन द बॉडी टेम्परेचर, ठीक आहे. नंतर फोर्थ येते सेन्सेशन. कंटेन सेन्सरी रिसेप्टर्स फॉर टच, पेन, प्रेशर अँड टेम्परेचर. विटॅमिन डी सिंथेसिस हेल्प्स इन द प्रोडक्शन ऑफ विटॅमिन डी विथ युव्ही लाईट एक्सपोजर. नंतर एक्सक्रिशन काय एलिमिनेट्स वेस्ट प्रोडक्ट थ्रू स्वेट म्हणजे स्वेट ग्लँड थ्रू स्वेटच्या वेमध्ये फॉर्ममध्ये ते वेस्ट प्रोडक्ट एलिमिनेट करते. इम्युन डिफेन्समध्ये काय ते जे लँगरहॅन्स सेल्स येतात ते इम्पॉर्टंट रोल प्ले करतात इन इम्युन रिस्पॉन्स, ठीक आहे. नंतर काय स्टोरेज फंक्शन पण परफॉर्म करते आणि ॲब्झॉर्प्टिव्ह फंक्शन पण. आपण समजा एखादी जेली वगैरे लावली, आपल्याला बॉडी पेन होते, आपण सर्फेक्ट आणि लुब्रिकन्स लावतो तर ते नाही का ॲब्झॉर्व होऊन जातात बॉडीमध्ये. नंतर ते स्किन अपेंडेजेस. स्किनचे अपेंडेजेस काय येतं, ठीक आहे. स्किन कंटेन्स सेव्हरल स्पेशलाइज स्ट्रक्चर नोन ॲज स्किन अपेंडेजेस, ठीक आहे. ज्यामध्ये काय ते हेअर, नेल्स, सेबेशियस ग्लँड, स्वेट ग्लँड्स, ठीक आहे. तर हेअरमध्ये काय ते मेड अप ऑफ केराटिन, प्रोटेक्ट द स्किन अँड रेग्युलेट्स टेम्परेचर. नेल्स काय येतात कंपोज ऑफ केराटिन, प्रोटेक्ट द टिप ऑफ फिंगर्स अँड टोज. नंतर सेबेशियस ग्लँड काय येतं सिक्रेट सिबम विच ल्युब्रिकेट्स अँड वॉटरप्रूफ द स्किन. नंतर ते स्वेट ग्लँड हेल्प्स इन थर्मोरेग्युलेशन अँड वेस्ट सिक्रेशन. त्याच्यात येतात इक्राइन ग्लँड आणि ॲपोक्राइन ग्लँड. इक्राइन ग्लँड काय फाउंड ऑल ओव्हर द बॉडी मेनली इन्व्हॉल्ड इन कुलिंग. नंतर ॲपोक्राइन ग्लँड काय लोकेटेड इन ॲक्झिला म्हणजे आर्मपिटमध्ये येते आणि ग्रॉइन ॲक्टिव्ह आफ्टर द प्युबर्टी. हे कशा ॲपोक्राइन ग्लँड काय ॲक्टिव्ह होतात प्युबर्टीनंतर ॲक्टिव्ह होतात. द टाईप ऑफ स्किन काय येतं थिक स्किन आणि थिन स्किन फाउंड ऑन पाम, सोल्स, लॅग्स, हेअर अँड सेबेशियस ग्लँड. ही काय थिक स्किन राहते. थिन स्किन काय राहते कवर्स मोस्ट ऑफ द बॉडी, कंटेन्स हेअर फॉलिकल्स अँड सेबेशियस ग्लँड, ठीक आहे. नंतर सेल टाईप इन द स्किन. सेल टाईप कोणत्या कोणत्या राहतात केराटिनोसाइट राहते, मेलॅनोसाइट राहते, लँगरहॅन्स सेल्स राहतात, मर्कल सेल्स राहतात. केराटिनोसाइट्स काय राहतात प्रोड्यूस केराटिन, मेन स्ट्रक्चरल प्रोटीन. हे मेन स्ट्रक्चरल प्रोटीन हे काय प्रोटीन आहे. नंतर मेलॅनोसाइट प्रोड्यूस मेलॅनिन रिस्पॉन्सिबल फॉर स्किन कलर आणि UV प्रोटेक्शन आणि UV प्रोटेक्शनसाठी हेल्प करते, ठीक आहे. लँगरहॅन्स सेल्समध्ये काय ते इम्युन सेल्स दॅट कॅप्चर्स पॅथोजन. नंतर मर्कल सेल्स काय असोसिएटेड विथ टच सेन्सेशन. टच सेन्सेशनसाठी कोणते सेल्स रिस्पॉन्सिबल राहतात मर्कल सेल्स राहतात. नंतर एजिंग अँड स्किन चेंजेस म्हणजे काय लॉस ऑफ कोलेजन अँड इलास्टिन लीड्स टू रिंकल्स. नंतर रिड्यूस सिबेशियस ग्लँड ॲक्टिव्हिटी कॉजेस ड्राय स्किन. नंतर डिक्रीज मेलॅनोसाइट्स ॲक्टिव्हिटी लीड्स टू ग्रे हेअर. हे कशासाठी येतं हे राहते ओल्ड एजमध्ये. एजिंग म्हणजे आपलं जसं जसं एज वाढत राहते तसं तसं आपल्या स्किनमध्ये काय डिफरन्स येते, ठीक आहे. आणि तो कशामुळे येतो तर आता इथं आपण नाही का सेन्सरी ऑर्गन सर्व एंड केले. थोडं तुम्हाला फास्ट वाटलं असेल बट सिम्पल आहे, जास्त लोड देऊन फायदा नाही. आपल्याला सिलेबस पण कव्हर करायचा, सर्व गोष्टी कव्हर पण झाल्या पाहिजेत. तुम्हाला आता हे कशासाठी आहे हे जस्ट क्विक रिव्हिजन. आता तुम्हाला सेन्सरी ऑर्गन पाहायचं असेल तुम्ही अर्ध्या घंट्यात एक लेक्चर बघू शकता, तुम्ही 2 वेळा बघू शकता. 2 वेळा लेक्चर बघितलं तुमचं क्लिअर झालं. नोट्स समोर ठेवायचं, लेक्चर बघायचं, तुम्हाला फास्टमध्ये रिव्हिजन होते. आता कसं माहिती का आता कसं राहते ज्यांना रिडिंगची सवय नसते ना आता लेक्चर कशासाठी इम्पॉर्टंट. आता ज्यांना रिडिंगची सवय नाही, तुम्हाला अभ्यास तर करायचा, तुम्हाला नोट्स तर वाचायच्या, पण नोट्स तुम्ही सेल्फ स्टडी करू शकत ना. पण तुम्ही काय करू शकता ऐकू तर शकता. तुम्ही कुठं जरी असलं तुम्ही आता आपल्या फोन तर आपल्याला 100 जागेवर फोन राहते, आपल्याशिवाय फोन तर आपला पार्टच झालेला आहे. तर तुम्ही याच्यावर हे लेक्चर बघू शकता, ठीक आहे. आता हा लेक्चर ऑलरेडी जास्त लंब झालेला आहे, अर्धा तास सफिशियंट आहे, जास्त काही मोठं नाही. पण लेक्चर आपलं हे झालेलं आहे. मेन लेक्चर अर्ध्या तासाचं आहे. थोडंसं मी आधी बोललो, थोडंसं मी नंतर बोललो, पण कामाचं बोललो, ठीक आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू, ठीक आहे. तर सोबत राहा, सर्व गोष्टी मॅनेज होतील, ठीक आहे. ऑल द बेस्ट. व्यवस्थित प्रिपरेशन करा, काळजी करू नका आणि टेन्शन घेऊ नका, ठीक आहे. फक्त डेलीची कामं डेली खतम करायचं ट्राय करा. टार्गेट वाईज स्टडी करा. टार्गेट मी तुम्हाला टेलिग्रामवर देते, सर्व गोष्टीवर देते, तुम्ही जॉईन व्हा. कसं माहिती का आता कमी दिवस राहिलेले तर तुम्ही काय असाल तुम्ही लेट असाल, तुम्ही जितकं एक दिवस इम्पॉर्टंट लेट असाल ना मग तसं नाही की मी तुम्हाला जास्त सांगू शकणार नाही, ठीक आहे. तर ट्राय करा, लवकरात लवकर तुम्ही अप्रोच करा, ठीक आहे. आता तुमच्याकडं पण आता थोडंसं आपलं लेट स्टार्ट केलं पण इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. तर ऑल द बेस्ट.